आकाशवाणी ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि मी आहे पुण्यामध्ये। आणि याच्या आधी आपण खंडेराव महाराज मंदिराचा व्हिडिओ बघितला होता, जे आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निमगाव या गावामध्ये आणि खूप रहस्यमय आणि प्राचीन मंदिर आहे। तर इथूनच आता आपण चाललेलो आहोत यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी। म्हणजे खंडेराव महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर या देवीचं दर्शन घ्यावंच लागतं, म्हणून आपण तिथे चाललेलो आहे। जर तुम्ही खंडेराव महाराजांचा व्हिडिओ अजून पण बघितलेला नसेल तर तो आधी बघा, कारण की त्याच्याशीच रिलेटेड हे मंदिर आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण यमाई देवीची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तसंच या देवस्थानाचं काय महत्त्व आहे आणि काय आहे इथलं रहस्य आणि का बरं इतके भाविक इथे दर्शनासाठी जातात, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसंच मी तुम्हाला ते मंदिरसुद्धा दाखवणार आहे। ते सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे। त्याचे ड्रोन शॉट्स वगैरे आपण घेणार आहोत आणि दर्शनसुद्धा घेणार आहोत। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हेरसर गावात श्री यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे। इथे पोहोचण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर इथे यावे लागते। इथून थेट कन्हेरसरकडे जाणारा पक्का रस्ता असून अवघ्या 20 ते 25 मिनिटात मंदिर परिसरात पोहोचता येतं। तसेच तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही येत असाल तर स्वतःच्या वाहनाने मंदिरापर्यंत पोहोचणे खूप सोयीस्कर आहे। राजगुरुनगरमधून कन्हेरसरकडे जाण्यासाठी स्थानिक बस आणि शेअरिंग वाहनांची सुविधा देखील उपलब्ध आहे। फायनली मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत कन्हेरसर या गावामध्ये। आणि हे बघा, मागे यमाई देवीचं मुख्य मंदिर आहे आणि हे बघा त्याच्या बाहेरच मी उभा आहे। बघू शकता ही मंदिराची कमान आहे, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार। आणि हे बघा किती जबरदस्त बांधणी आहे आणि इथेच आतमध्ये ना पूजेचं सामान वगैरे तुम्ही घेऊ शकतात। आणि हे बघा तसं बाहेर इथे खाण्यापिण्याचे हॉटेल्स वगैरे आहे, तर इथं तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता, म्हणजे खाऊ पिऊ शकता। तर हे बघा आता प्रवेशद्वारमधून आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये हे बघा भरपूर असे शॉप्स आहे। इथे तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकतात आणि प्रसाद वगैरे घेऊ शकतात। तर हे बघा आता इथून आतमध्ये आलो आहे आणि इकडे मुख्य मंदिर आहे आणि इथेच तुम्ही बाहेर चप्पल बूट काढू शकतात। आणि त्याच्यासमोर इकडे एक मंगल कार्यालयसुद्धा आहे, म्हणजे इथे लग्न कार्यसुद्धा पार पडतात। असं आपण प्रवेशद्वारमधून आतमध्ये येतो तर हा बघा हा असा परिसर आहे। इथे बसण्यासाठी बाकडेसुद्धा ठेवलेले आहे। आणि हे बघा इकडे आहे मुख्य मंदिर आणि इकडे आहे प्रवेशद्वार। तर त्याच्या बाहेर हे बघा इथे मंदिराच्या बाहेर ना देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा कोरलेल्या आहेत। आणि हे बघा समोरचा हा असा मोकळा परिसर आहे। बरेच भाविक आलेले तिकडे हे बघा, आणि बरेच भाविक मला तेच दिसतं आहे मागच्या ब्लॉगमध्ये आपण ज्यांना बघितलं होतं खंडेराव मंदिराच्या इकडे, तेच आहेत। मी सुनील पारख, कन्हेरसर यमाई देवी। संत श्रेष्ठ कान्हराज पाठक हे पायी वारी करत असताना माहूरगडवरून माहूरगडवरून माझ्या पाठीमागे यावे असं देवीला आट घातली। ते माहूरगडहून त्यांचा प्रवास चालू झाला। येता येता इथे एक ओढ्याचं स्थान आहे इथं तिथं येता येता ते थांबले आणि मागे वळून देवीने बघितलं तर ते मोठ्याने यमाई 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 म्हणून नाव पडलं, मग देवीचं नाव बी यमाई पडलं। आणि हे कन्हेरसर गावामध्ये जागृत देवस्थान माहूरगडची रेणुका देवी इथे स्थापन झाली। हे खंडोबा मंदिर आणि यमाई मंदिर एका टायमाला झालेले आहे। निमगावचा खंडोबा आणि कन्हेरसरची यमाई। नवरात्राचा एक कार्यक्रम होतो, छबिना 9-10 दिवस कीर्तन, 10 दिवस अन्नदान। चैत्र पौर्णिमेचा मोठा उत्सव होतो, माही पौर्णिमेचा मोठा उत्सव होतो आणि पौष पौर्णिमेला बैलगाड्यांची यात्रा असते, तिथे पण मोठा यात्रेचा मोठा सहभाग लोकांचा असतो। बाहेरगावून बैलगाडी येतात। जे कोणी देवीला नवस बोलतात तो नवस पूर्ण होतो। देवीचं एक महत्त्व असं आहे की 5 सवासणी, 7 सवासणी, 11 सवासणी जीव घालणं आणि ती पावतेच। ते एक मोकाटे दादांनी एक भक्तनिवास बांधला आहे, थरकुडे दादांनी एक भक्तनिवास बांधला आहे। भरपूर लोक येतात भक्तनिवासमध्ये राहतात, शुल्क वगैरे घेतात। काय तुम्हाला मनाला वाटेल ती पावती फाडायची, काय एवढे द्यायचं असं नाही, स्वखुशीने काय द्या ते द्या।
पुणे जिल्ह्यातील निमगावच्या श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हेरसरच्या यमाई मातेच्या दर्शनाला जाण्याची परंपरा अनेक स्थानिक भाविक आजही श्रद्धेने पाळतात. महाराष्ट्रात असे अनेक शक्तिपीठं आहेत ज्यांच्याशी एखादी अद्भुत आख्यायिका जोडलेली आहे. पण कन्हेरसरच्या यमाई मंदिराची कथा मात्र अतिशय वेगळी आणि भक्तीने भरलेली आहे. ही कथा आपल्याला थेट 12व्या शतकात घेऊन जाते. संत कान्होराज महाराज रेणुका मातेची कठोर तपश्चर्या करत होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन माता रेणुकाने त्यांना दर्शन दिले आणि म्हणाली, तुला कोणता वर हवा आहे तो मागू शकतोस. त्यावर कान्होराज महाराज म्हणाले, माते तुझं दर्शन मला सदैव होत राहावं यासाठी तू माझ्यासोबत चल. माता प्रसन्न झाली आणि तिने तथास्तु म्हटलं, पण एक अट घातली, मी तुझ्यासोबत तर येईल पण कोणत्याही परिस्थितीत मागे वळून पाहायचं नाही. जर तू मागे वळून पाहिलंस तर त्याच ठिकाणी मी स्थित होईल. यानंतर प्रवास सुरू झाला. पुढे कान्होराज महाराज आणि त्यांच्या मागे गुप्त रूपाने चालणारी माता रेणुका. मातेच्या पैंजणांचा सुंदर सूर ऐकू येत होता. पण अचानक तो आवाज थांबला. क्षणभर शंका आल्याने कान्होराज महाराजांनी मागे वळून पाहिलं आणि त्याच क्षणी माता कन्हेरसर जवळील ओढ्याच्या काठी गुप्त झाली. आपली चूक लक्षात येताच त्यांनी मातेची प्रार्थना केली आणि माता पुन्हा प्रगट झाली. तेव्हा कान्होराज महाराज प्रेमाने म्हणाले, ये माई, ये माई. असं मानलं जातं की याच प्रेमळ हाकेतून या देवीला यमाई हे नाव प्राप्त झालं आहे. त्यानंतर माता म्हणाली, आता मी याच पवित्र स्थळी कायमचा वास करणार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना मी पूर्ण करीन. मातेचा हा आदेश मानून पुढे कान्होराज महाराजांनी आयुष्यभर याच ठिकाणी देवीची पूजा आणि सेवा केली. आजही हजारो भाविक यमाई मातेच्या दर्शनासाठी इथे येतात आणि तिच्या चरणी नतमस्तक होतात. तर मंडळी, आता आतमध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि हे बघा मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे. बघा इथे बरेच शिल्प कोरलेले आहेत देवतांचे. आणि हे बघा जसं आपण इकडून बाहेर येतो तर इकडे बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर इथे नंदी शिल्प आहे आणि त्याच्यासमोर इथे एक प्राचीन विहीरसुद्धा आहे. पण सध्या तिला रेलिंग लावलेली आहे कारण की आतमध्ये खूप खोल आहे विहीर, म्हणजे खूप खोल आहे. मी आता वाकून बघितलं आणि तिला असा कठडा वगैरे पण नाही आहे म्हणून तिला रेलिंग लावलेली आहे. आणि इकडे बघा पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. हातपाय वगैरे तुम्ही धुवू शकता. पिण्याचं सुद्धा पाणी आहे. तर मंडळी बघू शकता मंदिराच्या बाजूलाच इथे लाईन लावण्याची व्यवस्था आहे. म्हणजे जेव्हा नवरात्र असते किंवा देवीचा वार वगैरे असतो ना तेव्हा इकडे खूप गर्दी असते. त्यामुळे हे बघा इथून अशी लाईन लावावी लागते. पूर्ण असं फिरून मग असं जावं लागतं तिकडनं. पण आता सध्या गर्दी कमी आहे त्यामुळे थेट दर्शन होत आहे मंदिरामधून. पण जशी इथे गर्दी वाढते तर इथे अशा प्रकारे लाईन लावली जाते. तर मंडळी बघू शकता जिथून लाईन लावली जाते त्याच्याच बाजूला इथे हे बघा भक्तनिवाससुद्धा आहे आणि भरपूर खोल्या आहेत. हे बघा वरतीसुद्धा एक मजला आहे आणि खालीसुद्धा आहे. तर जे भक्त लांबून येतात ते इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था घेतात. तसं तुम्हीसुद्धा कार्यालयाशी संपर्क साधून इथे राहू शकता. तर मंडळी अशा प्रकारे यमाई देवी मंदिर आपण बघितलेलं आहे. तसंच यमाई देवीची माहिती आणि या मंदिराचा इतिहास, रचना, तसेच या मंदिराची जी आख्यायिका आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि माझ्याकडून जितकी माहिती शक्य होईल तितकी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली मला या मंदिराबद्दल माहितीच नव्हतं. खंडेराव महाराज मंदिराकडे गेल्यानंतर मला या मंदिराची माहिती कळाली आणि मी इन्स्टंट लगेच तिकडे निघालो. त्यामुळे जितकी मला लाईव्ह माहिती कलेक्ट करता येईल तेवढीच मी केलेली आहे. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये टाईप करा. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे. खूप थकलो. एकाच दिवसात आपण 2 ठिकाणं कव्हर केले. याच्या आधी आपण खंडेराव महाराज मंदिराकडे गेलो होतो आणि तिथूनच आपण यमाई देवीकडे गेलो होतो. त्यामुळे एनर्जी आता पूर्ण संपलेली आहे आणि त्यासाठी आता निरोप घेतो आणि लवकरच भेटूया अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.